अत्यंत कमी आपल्याकडे मोठा विषय आहे, व्याप्ती मोठी आहे त्याची. दीपक, आपल्याकडे अत्यंत कमी वेळेत थोडक्यात सांगा नेमकं काय आता झालं पाहिजे. 2-3 गोष्टी मी सांगतो. गेल्या 2 महिन्यांपूर्वी महाराष्ट्र शासनाने वर्णमाला आणि वर्णक्रमाचा नवीन शासन निर्णय काढलेला आहे. त्यामुळे शासनाच्या पातळीवर त्यांना जे काही प्रमाणीकरण करायचं ते सरकारनं केलंय. आता सरकारशी संबंधित इतर यंत्रणांची जबाबदारी अशी की पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळानं हा वर्णमाला आणि वर्णक्रमाचा शासन निर्णय स्वीकारायचा, विद्यापीठाने तो स्वीकारायचा, प्रसार माध्यमाने तो स्वीकारायचा. एकदा तो स्वीकारला की ती परिभाषा, ती प्रमाण भाषा आपोआपच अंमलात येते, कारण शेवटी सरकार हे लोकांचं प्रतिनिधी. हा मुद्दा पहिला. दुसरं, संगणकावरच्या मराठीचं तुम्ही जे म्हणलात ते 10 वर्षांपूर्वी झालेलं आहे. युनिकोड नावाची व्यवस्था भारत सरकारनं 1999 साली स्वीकारली. सर्व राज्यांना ती अनिवार्य केली आणि इन्स्क्रिप्टचा कीबोर्ड म्हणजे इंडिक स्क्रिप्टचा भारतीय लिपींचा कळफलक हा केंद्र सरकारनं 99 साली सगळ्या राज्यांना अनिवार्य केला. परवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत आम्ही त्यांना म्हटलं की हे असं आहे, युनिकोड विनामूल्य आहे, म्हणून इथल्या प्रशासकांना नको आहे. कारण बाकीची सॉफ्टवेअर्स बाजारात पैसे देऊन मिळतात, त्याच्यामध्ये कमिशन टक्केवारी आहेत, युनिकोड विनामूल्य आहे, म्हणून सरकार कोणाचंही असू ते नको आहे. 2008 साली हे परिपत्रक निघालंय. संगणकावर मराठीची सगळी परिस्थिती निवडलेली आहे. एकच मुद्दा मी आपल्याला सांगतो की जे काही मंत्रालय तुम्ही मगाशी म्हणालात, ह्या मंत्रालयाची पहिली जबाबदारी मराठीची सर्व व्यवहार क्षेत्रांमधली स्थितीगती काय आहे याची श्वेतपत्रिका भाषातज्ञ आणि अभ्यासकांच्या मदतीनं तयार करणं आणि मग कालबद्ध कार्यक्रम आखून अंमलबजावणी करणं. मुळात